फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय होतं? अ फंक्शन एफ ऑफ एक्स हॅज अ मॅक्झिमा ॲट एक्स इक्वल टू सी ॲट एक्स इक्वल टू सी इफ एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. सी हा कुठला पॉईंट असतो आपला? टर्निंग पॉईंट असतो किंवा स्टेशनरी पॉईंट. त्या पॉईंटला डेरिव्हेटिव्ह 0 पाहिजे. सी या पॉईंटला डेरिव्हेटिव्ह काय हवा? 0 हवा. आणि सी पेक्षा कमी आहे म्हणजे टर्निंग पॉईंटपेक्षा कमी असताना, एक्सची व्हॅल्यू टर्निंग पॉईंटपेक्षा कमी असताना डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 पाहिजे आणि सी पेक्षा जास्त असताना डेरिव्हेटिव्ह लेस दॅन 0 पाहिजे. हे 3 कंडिशन आहेत. सिमिलरली एफ ऑफ एक्स हॅज मिनिमा ॲट एक्स इक्वल टू सी इफ एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. पहिली कंडिशन सेम आहे, पण दुसरी कंडिशन बघा, एफ डॅश ऑफ सी मायनस एच लेस दॅन 0. एफ डॅश ऑफ सी मायनस एच लेस दॅन 0 म्हणजे काय? सीची व्हॅल्यू कमी असताना डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आणि सीची व्हॅल्यू ग्रेटर दॅन लेस दॅन एक्स असताना सीची व्हॅल्यू म्हणतोय या पॉईंटला सी पेक्षा कमी पॉईंटला डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे. सी पेक्षा जास्त पॉईंटला डेरिव्हेटिव्ह काय आहे? पॉझिटिव्ह आहे. ओके. पण एच काय सांगितलंय? व्हेरी स्मॉल नंबर आहे. एच काय असतो? व्हेरी स्मॉल नंबर. ओके. आता कंडिशन पण दिलेत की दोन्ही पण पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही पण निगेटिव्ह असतील डेरिव्हेटिव्ह सी या पॉईंटला, तर त्या पॉईंटला काय म्हणायचं? पॉईंट ऑफ इन्फ्लेशन. बघा हे दोन्ही पण पॉझिटिव्ह आहेत डेरिव्हेटिव्ह आणि इथं दोन्ही पण डेरिव्हेटिव्ह काय आहेत? निगेटिव्ह आहेत. एकतर दोन्ही पण पॉझिटिव्ह किंवा दोन्ही पण निगेटिव्ह. पॉईंट ऑफ इन्फ्लेशन. तर प्रॉब्लेम बघायचा आहे. Find the local maxima or local minima of f of x is equal to x cube minus 3x. x cube minus 3x. पहिल्यांदा मॅक्झिमाचं बघूया, मग एक एक बघत जाऊ आपण. एफ ऑफ एक्स काय आहे? एक्स क्यूब मायनस 3x. एक्स क्यूब मायनस 3. डेरिव्हेटिव्ह काढला. 3x स्क्वेअर मायनस 3 कॉमन घेतला, एक्स स्क्वेअर मायनस 1. आता एक्स्ट्रीम व्हॅल्यू बघा, दोन्ही मॅक्झिमा असू दे किंवा मिनिमा असू दे, ही कंडिशन कॉमन आहे. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 ही कंडिशन कॉमन आहे. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय असतो? 0 असतो. समजा तो 0 घेतला. एफ डॅश ऑफ एक्स काय आहे? 3x स्क्वेअर मायनस 3. तो काय घेतलाय आपण? 0 घेतला. 3 कॉमन घेतला, ते कॉमन इकडे गेला, तो कॉमन इकडे आला, तो पण काय झाला? 0. तो पण काय झालाय? 0 झालाय. राहिलं काय फक्त? एक्स स्क्वेअर मायनस 1. एक्स स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 0. मग पुढे -1 गेला इकडे, -1 काय झालं? इकडे आला, +1 झाला. एक्स स्क्वेअर प्लस 1, एक्स स्क्वेअर प्लस 1. मग एक्सचे 2 व्हॅल्यू मिळाली, +1 और -1. एक्सचे 2 काय व्हॅल्यू मिळालेत? +1 और -1. म्हणजे आपल्याला एक्सचे व्हॅल्यू मिळाले, ह्याचा अर्थ आपल्याला टर्निंग पॉईंट मिळाला. सी मिळाला आपल्याला. सी 2 आहेत. काय ते? +-1. सी काय आहे? 2 +-1. एकदा +1 एकदा -1. द टर्निंग पॉइंट्स आर x इक्वल टू 1 and x equal to -1. Let's consider the turning point x equal to 1. x equal to 1 consider केलं. लेट x equal to 1 minus h. आता 1 minus h काय घेतलं? c काय आहे? 1 आहे. c काय आहे? 1 आहे. c पेक्षा कमी.
सी पेक्षा कमी आपण काय घेत असतो, सी मायनस एच घेत असतो. मग इथं सी काय आहे, इथं सी आहे 1. सी मायनस एच म्हणजेच 1 मायनस एच. तो आपण एक्सची व्हॅल्यू घेतली 1 मायनस एच. एफ डॅश ऑफ 1 मायनस एच, एफ डॅश ऑफ सी मायनस एच होता बघा, दिसतोय का, एफ डॅश ऑफ सी मायनस एच. त्याच्याऐवजी काय आलंय, एफ डॅश ऑफ 1 मायनस एच. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आहे, 1 मायनस एच. तर इथे हे दोन कम्पेअर करा, हे दोन कम्पेअर करा, एफ डॅश ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ 1 मायनस एच, एफ डॅश ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ 1 मायनस एच. एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आहे 1 मायनस एच. मग जिथं जिथं एक्स आहे, जिथं जिथं एक्स आहे तिथं 1 मायनस एच सबस्टिट्यूट केलं. इथं एक्स स्क्वेअर आहे, इथं 1 मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर केलं. 1 मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे हा -1 बाहेर आहे तसंच आहे, -1 बाहेर आहे तसंच आहे. 1 मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर केलं आणि इथं -1 घेतलं, +1 -1 कॅन्सल झाले, हे +1 हा -1 कॅन्सल झाला, राहिला हा -2h + h². मग 3h बाहेर आले इथं बघा. आता हे दोघांचा विचार करा, 3h काय बाहेर आलाय, 3h काय बाहेर आलाय, h -2. आता डायरेक्ट कन्क्ल्युजनला काय आलेत बघा, डायरेक्ट कन्क्ल्युजनला काय आले हे इथपर्यंत कळालं का, एफ डॅश ऑफ 1 मायनस एच इज इक्वल टू 3h इंटू h -2. इथपर्यंत कळालं का? आता त्याच स्टेपवरून डायरेक्ट या स्टेपला आलेत की देअरफॉर एफ डॅश ऑफ 1 मायनस एच लेस दॅन 0 सिन्स एच ग्रेटर दॅन 0 h -2 लेस दॅन 0. आता एच काय म्हणलंय, एक एक बघू आपण. एच म्हणलंय ग्रेटर दॅन 0, एच म्हणलंय ग्रेटर दॅन 0 म्हणजे एच पॉझिटिव्ह आहे. एच पॉझिटिव्ह असेल तर 3h पण काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. 3h पण काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार, कारण मल्टिप्लिकेशन आहे, 3 पॉझिटिव्ह आहे. h -2 बघा, 2 पॉझिटिव्ह आहे, h पण पॉझिटिव्ह आहे, तरी पण लेस दॅन 0 आलाय, तरी पण काय लेस दॅन 0. h पण पॉझिटिव्ह आहे, 2 पण पॉझिटिव्ह आहे, तरी पण लेस दॅन 0 आहे. असं का आलं, कारण h जरी पॉझिटिव्ह असला तरी तो काय आहे, स्मॉल आहे, तरी तो काय स्मॉल आहे. आणि आपण घेताना काय घेतलंय, 1 मायनस एच घेतलाय. 1 मायनस एच हा कधीही निगेटिव्ह नसतो, तो पॉझिटिव्हच असतो. 1 मायनस एच 1 प्लस एच किंवा सी मायनस एच, सी मायनस एच असू दे किंवा सी प्लस एच असू दे, एच कितीही स्मॉल असला तरी ते काय असणार आहेत, ग्रेटर दॅन 0च असणार आहेत. म्हणजे 1 मायनस एच ग्रेटर दॅन 0 आहे, मान्य. ओके, 1 मायनस एच ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजे एच हा 1 पेक्षा कमी आहे, एच काय आहे, 1 पेक्षा कमी आहे. म्हणजे 1 पॉईंट समजा 09 जरी असलं तरी तो ग्रेटर दॅन 0च आहे ना, ग्रेटर दॅन काय 0 आहे. एच हा 0 पेक्षा जास्त आहे पण 1 पेक्षा कमी आहे या कंडिशनला तरी, या कंडिशनला तरी. म्हणजे 0 आणि 1च्या मध्ये कुठे तर आहे. समजा आपण घेतल्यासारखं 0.9 घेतलं, जरी पॉझिटिव्ह असला 0.9 तरी तो 2 पेक्षा कमीच आहे, तो 2 पेक्षा कमी आहे. मग 0.9 मायनस 2 हा काय येणार, लेस दॅन 0, म्हणून हा लेस दॅन 0 आहे. एक मिनटं, हे 11वीचे पोरं जर पिडतायत मला फोन करून. एक सगळ्यांना समजलं आत्ताचं हे लेस दॅन 0 काय आहे ते. आता h -2 लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह, हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह.
3h पॉझिटिव्ह H-2 लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह. हां, दोघांचा मल्टिप्लिकेशन काय येणार मग? निगेटिव्हच येणार. दोघांचा मल्टिप्लिकेशन निगेटिव्हच. म्हणूनच हा काय आहे? लेस दॅन 0 आहे. एफ डॅश ऑफ 1 मायनस एच काय आहे? लेस दॅन 0 ॲट x इक्वल टू 1. हे कळालं? सगळ्यांना कळालं का सांगा आधी? हे सगळ्यांना कळालं का? आता इथं प्लस घ्यायचं आहे. आता काय घ्यायचं आहे? प्लस घ्यायचं आहे. हे बघा, प्लस घेतलं, सबस्टिट्यूट केलं, 1 मायनस एचच्या ऐवजी 1 प्लस एच सबस्टिट्यूट केलं. मग एक्सची व्हॅल्यू देखील 1 मायनस एचच्या ऐवजी 1 प्लस एच सबस्टिट्यूट केलं. एक्सच्या जागी 1 प्लस एच सबस्टिट्यूट केलं. मग अशी सारखं जे इथं सॉल्व केलं आहे तेच इथं तसंच सॉल्व केलेलं आहे. तेच इथं सगळं सॉल्व केलेलं आहे. आता हे कुणीही बघून सांगू शकतं की हे पॉझिटिव्ह असणार आहे. हे काय असणार आहे? ग्रेटर दॅन 0. कारण एक तर निगेटिव्ह सिम्बॉल कुठंच नाही आहे. निगेटिव्ह सिम्बॉल कुठंच नाही आहे. त्यात स्क्वेअर आहे, त्यामुळे निगेटिव्ह असला तरी पॉझिटिव्ह होईल. 3 पॉझिटिव्ह आहे, 2 पॉझिटिव्ह आहे, एच पण पॉझिटिव्ह आहे. सगळे पॉझिटिव्ह आहेत, मध्ये कुठलं निगेटिव्ह नाही आहे. त्यामुळे सगळे ग्रेटर दॅन काय असणार आहेत? 0च असणार आहेत. कळालं का? हां, सगळेच काय असतील? ग्रेटर दॅन 0. हे बघा, एच ग्रेटर दॅन 0 आहे, त्यामुळे एचचा स्क्वेअर असेल ग्रेटर दॅन 0. 2h पण ग्रेटर दॅन 0 असेल, त्यांची ॲडिशन पण ग्रेटर दॅन 0च असणार आहे. आणि 3 तर ऑब्व्हियसली पॉझिटिव्हच आहे पहिल्यापासून. मग ठीक आहे, हे सगळं आलं. टर्निंग पॉईंट ॲट x इक्वल टू 1 ला आता रिझल्ट काय आलेत बघा. टर्निंग पॉईंट ॲट x इक्वल टू 1 ला एफ डॅश ऑफ 1 मायनस एच लेस दॅन 0, एफ डॅश ऑफ 1 प्लस एच ग्रेटर दॅन 0. मग हा मॅक्झिमा झाला का मिनिमा झाला? हा मॅक्झिमा झालाय का मिनिमा झाला? हे बघा, हे 3, ही कंडिशन तर सगळ्याला आहे. ही कंडिशन तर मॅक्झिमाला पण आहे, मिनिमाला पण आहे. मग चेक कुठले करायचे राहिले? हे 2च फक्त. लेस दॅन 0 कुठला आहे? ग्रेटर दॅन 0 कुठला आहे? इथं 1 पेक्षा कमी असलेला निगेटिव्ह आहे, 1 पेक्षा जास्त असलेला पॉझिटिव्ह आहे. ही कंडिशन मॅक्झिमाची आहे का मिनिमाची आहे? कुणी सांगू शकेल? ही कंडिशन मॅक्झिमाची आहे का मिनिमाची आहे? कोणतर बोलतो आता? मिनिमा. बघा, 2 इथंच आन्सर आले. एक जण मिनिमा म्हणताय, एक जण मॅक्झिमा म्हणताय. एक जण मिनिमा म्हणताय, एक जण मॅक्झिमा म्हणताय. हे बघा, 1 मायनस एच म्हणजे सी मायनस एच, 1 मायनस एच म्हणजे सी मायनस एच, आणि 1 प्लस एच म्हणजे सी प्लस एच. सी मायनस एच लेस दॅन 0, सी प्लस एच ग्रेटर दॅन 0. पटकन वर जाऊन बघू आपण. सी मायनस एच लेस दॅन 0, सी मायनस एच लेस दॅन 0, सी प्लस एच ग्रेटर दॅन 0 म्हणजे मिनिमा आहे. म्हणजे काय? मिनिमा. बघूया आन्सर तेच आहे का? at x equal to 1 is the local point of local minima. x equal to 1 ला काय तो f of x मिनिमा आहे, f of x काय आहे? मिनिमा. आता ऑब्व्हियसली -1 ला मॅक्झिमा असण्याची शक्यता आहे, पण ते आपल्याला बघावं तर लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा ग्राफ जरा असा आहे. असा हा 1 ला मिनिमा आणि -1 ला मॅक्झिमा, अशा टाईपमध्ये ग्राफ आहे हा. ग्राफ काढायची काही गरज नाही आपल्याला, फक्त माहिती असं म्हणून सांगितली.
मॅक्झिमाचं काढता येईल का सेम याच पद्धतीने? एक मिनिट. आता x इक्वल टू -1 घ्यायचं आहे. x इक्वल टू -1 टर्निंग पॉईंट म्हणजे -1 पेक्षा कमी. -1 पेक्षा कमी म्हणजे -h, -1 पेक्षा जास्त म्हणजे +h. असे हे दोन त्याचे पुढचे आणि मागचे पॉईंट असणार आहेत. -1 -h, -1 +h. x ची व्हॅल्यू काय आहे सध्या? x ची व्हॅल्यू आहे -1 -h. ती मगाशी सारखी जसं 1 -h 1 +h सबस्टिट्यूट केलं तसंच -1 -h सबस्टिट्यूट करायचं. कुठं? f' ऑफ x मध्ये. तो f' ऑफ x कुठे गेलाय आपला? इथं आहे. हा f' ऑफ x इथं सबस्टिट्यूट करायचं आहे. हा ही व्हॅल्यू -1 -h 3x² -1 होता. बघा x ची व्हॅल्यू, x ची ही व्हॅल्यू आहे ती इथं सबस्टिट्यूट केली. x² -1 -h ब्रॅकेट स्क्वेअर a - b ब्रॅकेट स्क्वेअर a + b ब्रॅकेट स्क्वेअर अशा टाईपमध्ये ते तुम्ही सॉल्व केल्यानंतर हे असं मिळतंय. +1 -1 कॅन्सल, +1 -1 कॅन्सल, राहिला काय? हा 3 × h² - 2h याच्यासारखंच आहे बघा. हे पण 3 × h² - 2h या फॉर्ममध्येच आहे याचं देखील. म्हणजे हा काय असणार आहे? ग्रेटर दॅन 0. या कंडिशनला काय आहे? ग्रेटर दॅन 0 या कंडिशनला. पुढे -1 +h, x इक्वल टू -1 +h, x इक्वल टू -1 +h. आता जसं -1 -h सबस्टिट्यूट केलं तसं -1 +h सबस्टिट्यूट करा. फॉर्म्युला अप्लाय करा. +1 -1 गेला आणि इथं आता बघा हा याच्या वरच्यासारखं नाहीये. लगेच वरच्यासारखं शोधायला जाऊ नका. 3h × h - 2 आहे आणि हे -3h × 2 - h आहे. h हा 2 पेक्षा कमी आहे म्हणून तो पॉझिटिव्ह. h हा 2 पेक्षा कमी आहे म्हणून तो पॉझिटिव्ह. पण -3h आहे की निगेटिव्ह. निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजेच लेस दॅन 0. म्हणजेच काय? लेस दॅन 0. मग निगेटिव्ह असताना ग्रेटर दॅन 0 आहे आणि पॉझिटिव्ह असताना लेस दॅन 0 आहे. हे कुठल्या कंडिशनमध्ये चेक करायचं आपण? निगेटिव्ह असताना ग्रेटर दॅन 0, पॉझिटिव्ह असताना लेस दॅन 0. ऑब्विसली हे मिनिमासाठीच असणार आहे, हे मॅक्झिमासाठीच असणार आहे. ठीक आहे. x इक्वल टू -1 इज द पॉइंट ऑफ लोकल मॅक्झिमा. मग आता मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू काढायला सांगितले. मग अशी x इक्वल टू 1 हा मिनिमम होता, तो सबस्टिट्यूट केला कुठे? आपल्या f(x) मध्ये. इथं x इक्वल टू 1 सबस्टिट्यूट केलं तर तुम्हाला काय मिळेल? मिनिमम व्हॅल्यू. कारण 1 ला मिनिमम आहे ना, 1 ला मिनिमम असल्यामुळं x इक्वल टू 1 सबस्टिट्यूट केलं तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू मिळाली -2. मिनिमम व्हॅल्यू मिळाली -2 आणि x इक्वल टू -1 ला मॅक्झिमम आहे. -1 ला काय? मॅक्झिमम. मग f(x) मध्ये -1 सबस्टिट्यूट करून बघा मला कुठली व्हॅल्यू मिळाली? +2. ती झाली मॅक्झिमम. मग मॅक्झिमम व्हॅल्यू 2, मिनिमम व्हॅल्यू -2. मॅक्झिमम व्हॅल्यू 2 आणि मिनिमम व्हॅल्यू काय आहे? -2. समजलं का? हे समजलं का? सॉल्व केल्यानंतर समजलेलंच आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आली आहे पण कारण हे जे सगळे वर्ड प्रॉब्लेम आहे ते सगळे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टचे आहेत. तरी पण आता माझ्या मते तुम्ही अजून एक सॉल्व करायला हवं.
कुठलं सांगतो तुम्हाला. हं, याचं आता एक सॉल्व करा एक पटकन.